वचनाकडे आपण जाणार आहोत आणि आपला जो विषय आहे तो आहे देवात वाढण्यासाठी किंवा देवामध्ये वाढण्यासाठी 10 गोष्टी करा. आणि यातल्या 2 ज्या गोष्टी आहे ज्या देवामध्ये आपल्याला वाढण्याकरता मदत करतात, त्यातली पहिली गोष्ट आहे की आपण देवाचं वचन वाचलं पाहिजे, नियमित वाचलं पाहिजे आणि देवाच्या वचनाचं आपण मनन केलं पाहिजे. आणि मग दुसरी गोष्ट आपण पाहिली देवामध्ये वाढण्याकरता जी आपल्याला मदत करते, तर ती आहे की रोज आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि ह्या गोष्टी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये फार मोठा प्रभाव जे आहे टाकत असते आणि आपल्याला देवामध्ये वाढण्याकरता मदत होत असते. आणि म्हणून आपण हा विषय शिकत असताना सर्व जे मुद्दे आहेत जी तुम्हाला शिकवल्या जात आहे ती व्यवस्थितपणे आपल्या नोट्समध्ये लिहून घ्या, मुद्दा लिहून घ्या, वचन जे आहे ते लिहून घ्या आणि प्रत्येक गोष्ट ही समजून घ्या अशासाठी की ती करता यावी आणि देवामध्ये जे आहे ते वाढता यावं. आता देवामध्ये वाढण्याकरता आपण काय केलं पाहिजे या विषयातला मुद्दा क्रमांक 3 आपण लिहिणार आहोत. मुद्दा क्रमांक 3 लिहून घ्या. देवामध्ये वाढण्याकरता आपण काय केलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 3 आहे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चाला. मुद्दा क्रमांक 3 लिहा. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चाला. ह्या वर्तमान समयामध्ये आपण राहत असताना आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. आणि जर पवित्र आत्मा हा आपल्याला मार्गदर्शन करू लागला आणि त्या मार्गदर्शनामध्ये जर आपण चालू लागलो तर निश्चित अर्थाने आपण देवामध्ये जे आहे वाढल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालण्यासंदर्भात वचन काय सांगतं हे आपण वाचणार आहोत. आणि कोणीतरी गलतीकराचं पत्र 5वा अध्याय आणि वचन 16 आणि वचन 25 ही 2 वचने वाचण्यासाठी मला मदत करा. आणि ह्या ठिकाणी संत पौल आत्म्याच्या प्रेरणेने काय लिहित आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि हे वाचल्यानंतर आपल्याला हा मुद्दा स्पष्ट होणार आहे की कशा प्रकारे आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालून देवामध्ये जे आहे ते वाढू शकतो. कोणतरी मदत करा हे वाचण्यासाठी चर्च. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. 25 पण वाचायचंय का? येस, 25 पण वाचा. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. व्हेरी गुड. आता ही जी वचनं आपण वाचलेली आहे या वचनातून आपल्याला हे समजतं की हे आपल्याला जे आहे एक आव्हानात्मक आहे. ज्या वेळेला हे पत्र गलती येथील विश्वासणाऱ्यांना आत्म्याच्या प्रेरणेने संत पौल लिहित होता, त्यावेळेला त्यांना हे सांगण्यात आलं की प्रत्येकाने आत्म्याच्या प्रेरणेने जे आहे ते चाललं पाहिजे. तेथील विश्वासणाऱ्यांना संत पौल आत्म्याच्या प्रेरणेने हे सांगत होता की जर आपण आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने देखील काय झालं पाहिजे, चाललं पाहिजे. आता देवाचे लेकरं या नात्याने आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार ज्यावेळेस चालतो त्या वेळेला आपल्याला देवामध्ये वाढण्याकरता जे आहे फार मोठी मदत ही होत असते. पण आपण देवामध्ये का वाढत नाही जास्तीत जास्त जसं देव इच्छितो की आपण वाढलं पाहिजे? त्यामागचं कारण काय आहे तर आपलं जास्तीत जास्त
जास्तीत जास्त आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार आपल्याला प्राप्त होणार जे मार्गदर्शन आहे त्यानुसार आपण चालत असतो आणि त्यामुळं आपली जी काही वाढ आहे ही देवामध्ये होत नाही. पण जर आपण देवाचं वचन वाचलं, त्याचं मनन केलं, आपण जर प्रार्थना केली आणि आपण जर पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन जर आपण घेतलं आणि त्यामध्ये जर आपण चाललो तर आपल्याला देवामध्ये जे आहे ते वाढते. पवित्र शास्त्रामध्ये आपण अनेक लोकांना पाहतो की जे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जे आहे ते चालले आणि त्यांच्या जीवनामध्ये ते एका अशा स्तरावर जाऊन पोहोचले ज्या ठिकाणी देव त्यांनी असावं हे इच्छित होता. आपण सर्वच कॅरेक्टर आपण पाहणार नाही, तर हा मुद्दा आपल्याला समजावा म्हणून आपण एक कॅरेक्टर पाहणार आहोत ज्याने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याचा जो काही निश्चय आहे तो केलेला होता आणि त्या निश्चयामुळेच त्याचं जे जीवन आहे हे देवामध्ये अधिक जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि तो व्यक्ती आपल्याला प्रेषितांची कृत्य 8 अध्याय आणि 26 ते 35 मध्ये पाहायला भेटतो. आणि बघा त्या व्यक्तीचं नाव आपल्याला त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे फिलिप. बघा वचन काय सांगत आहे, प्रेषित 8 अध्याय आणि 26 ते 35 पर्यंत मला वाचण्याकरता मदत करा. इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट येरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला आणि पहा, एक कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो येरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचत होता. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा, त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ येऊन बसण्यास व वर बोलवले. तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा, त्याला मेंढरासाठी दौडासाठी नेले आणि जसे कोकरू कातरण्यापुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील, कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा षंडाने फिलिपाला म्हटले, मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी? तेव्हा फिलिपाने बोलण्यास आरंभ केला व ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. व्हेरी गुड. आता ह्या शास्त्र भागामध्ये आपण 2 व्यक्ती पाहतो. एक व्यक्ती हा फार मोठा अधिकारी होता आणि तो कुशी जो काही आपण पाहतो की षंड आहे, तो कंदाके राणीचा जो आहे मोठा अधिकारी होता. आणि हा एक व्यक्ती आहे आणि दुसरा जो एक व्यक्ती आहे त्याचं नाव आहे फिलिप. आता हा जो अधिकारी आहे हा आपल्या रथामध्ये ज्या वेळेला प्रवास करत होता त्यावेळेला त्या ठिकाणी तो यशाया संदेष्टाचा जो ग्रंथ आहे तो वाचत होता. आणि तो जे वाचत आहे ते त्याला कळत नव्हतं, पण तरीही तो वाचत होता. आणि अशा वेळेला आपण पाहतो की पवित्र आत्म्याने फिलिपाला सांगितलं. आणि पहा, फिलिपाला पवित्र आत्म्याने काय सांगितलं? वचन 29 वाच. वचन 29. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा, त्याचा रथ गाठ. आणि वचन 30 पण वाचा. फिलिप धावत गेला आणि त्याला यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो त्याला म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय? व्हेरी गुड. आता यात फरक पहा काय आहे. फिलिप ह्याला पवित्र आत्म्याने काय केलं माहिती का? सांगितलं की तू जा आणि कंदाके राणीचा जो अधिकारी आहे त्याला तू काय कर, गाठ. आता फिलिप या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार
त्या राणीचा जो काही अधिकारी आहे त्याचा रथ गाठण्यासाठी गेलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचा रथ गाठला त्या वेळेला फिलिपाला हे समजलं की हा जो अधिकारी आहे हा येशया संदेशाचा जो काही ग्रंथ आहे, लेख आहे, तो वाचत आहे. आता येशया संदेशाचा ग्रंथ काय आहे हे त्या अधिकाऱ्याला माहिती नव्हतं. त्या अधिकाऱ्याला असं वाटलं की हा येशया संदेशाचा ग्रंथ त्याच्या स्वतःविषयी त्याला काहीतरी सांगत आहे किंवा बोलत आहे. पण येशया संदेशाचा ग्रंथ काय आहे, हा कोणाविषयी बोलतो हे फिलिपाला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. आणि हेच त्या ठिकाणी त्याला एक्सप्लेन करण्याकरता आत्म्याने त्या अधिकाऱ्याचं रथ गाठण्यासाठी त्याला काय केलं होतं, सांगितलेलं होतं. आता लक्ष द्या, यातून मला तुम्हाला काय सांगायचं आहे, आपण पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी तत्पर असणे फार गरजेचं आहे. आणि पवित्र आत्म्याचा आवाज हा त्या लोकांना ऐकू येतो ज्यांनी हा निश्चय आपल्या मनामध्ये केलेला आहे की मी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जे आहे चालल, मार्गदर्शनानुसार जे आहे मी करल. ज्यांनी हा निश्चय केलेला आहे त्यांना पवित्र आत्मा जे आहे अशा प्रकारच्या गोष्टी जशा फिलिपाला सांगितल्या तशा तो आपल्यालाही सांगतो. आणि येशया संदेशाचा ग्रंथ काय आहे तर हा आपल्याला येशया 53 मध्ये पाहायला भेटतो. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील जे मरण आहे, त्याचं जे काही पुरलं जाणं आहे आणि त्याचं परत मरणातून जिवंत होणं आहे, हे त्या ठिकाणी आपण पाहतो. त्या ठिकाणी येशया आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे सांगताना दिसत. आपला तो विषय नाही, पण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालल्याने कशा प्रकारे आपण देवात वाढतो हे आपण शिकत आहोत. आणि येशया संदेश अतिशय स्पष्टपणे म्हणतो, तुच्छ मानलेला मनुष्याने टाकलेला व व्याधींशी परिचित असलेला असो तो पुरुष पाहून लोक जे आहे तोंडपुरीत. म्हणजे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं आपण पाहतो की क्रूसावरील वधस्तंभावरील जे आहे ते मरण आहे, ज्या यातना आहे त्या संबंधिलेला आहे. आता त्या अधिकाऱ्याला हे माहिती नव्हतं. मग त्या अधिकाऱ्याला हे माहिती व्हावं यासाठी पवित्र आत्म्याने त्याला मार्गदर्शन केलं, जा आणि त्या कंदाकी राणीचा जो काही अधिकारी आहे त्याचा रथ काय करतो, गाठ, आणि त्याला तो जे वाचत आहे ते समजून सांग. आणि आपण पाहतो त्याने त्या ठिकाणी त्याला समजून सांगितलं आणि मग पुढं त्याने विश्वास ठेवला आणि पश्चाताप केला आणि बाप्तिस्मा जे आहे त्या ठिकाणी त्याने घेतला. तर लक्ष द्या, देवाचे लेकरे या नात्याने आपल्याला फक्त देवाचं वचन वाचून त्याचं मनन करण्यामध्येच वाढायचं नाही, तर आपल्याला प्रार्थनेमध्ये देखील वाढायचं. आणि फक्त आपल्याला प्रार्थनेमध्येच वाढायचं नाही, तर त्याबरोबर आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये देखील आपल्याला काय करायचं आहे, वाढायचं आहे. आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये वाढणं म्हणजे नेमकी काय, तर आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या फळांचा विकास होणं गरजेचं आहे. जसं आपण एखादं आंब्याचं झाड लावतो आणि त्याला बरेच वर्ष होतात आणि मग ते फळ देऊ लागतं, तर हळूहळू आपण पाहतो की त्या ठिकाणी आंब्याच्या झाडाला जे आहे सुरुवातीला मोहर फुटतो, त्यानंतर बारीक बारीक जे काही कैऱ्या आहे, फळ आहे ते येऊ लागतं आणि ते हळूहळू वाढतं आणि एक ठराविक वेळेमध्ये ते जे आहे ते परिपक्व होतं. जर मोहर आला आणि बारीक कैऱ्या फुटल्या पण त्या वाढल्याच नाही, तर मग त्या ठिकाणी आपण पाहतो की काहीतरी प्रॉब्लेम त्या झाडामध्ये असेल, आपल्याला चिंता होते. आपल्या जीवनामध्ये असंच आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जर चाललो नाही, तर पवित्र आत्म्याची जी फळं आहेत ती आपल्यामध्ये विकसित होणार नाही. पण जर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जर आपण चाललो, तर पवित्र आत्म्याची जी फळं आहेत ती आपल्यामध्ये विकसित होईल. आणि कोणती फळं ही आपल्या आतमध्ये विकसित व्हावी ही देवाची इच्छा आहे, तर ती फळं आहे आपल्याला पाहायला भेटतात गलतीकरस पत्र 5वा अध्याय 22 आणि 23 वचनामध्ये. पहा ती फळं किती आहेत, आपण ते वाचणार आहोत. कोणती फळं आहे जी आपल्यामध्ये असायला पाहिजे. गलतीकरस पत्र 5वा अध्याय 22 ते 23 वचन पहा.
आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. व्हेरी गुड. ही सर्व जी फळं आहे ही आपल्या आतमध्ये विकसित होणं फार गरजेचं आहे. जर ही फळं आपल्या आतमध्ये विकसित झालेली आहे, प्रीती आपल्यामध्ये विकसित झाली आहे, आनंद विकसित झालेला आहे, सहनशीलता जर विकसित झालेली आहे, शांती जर विकसित झालेली आहे, ममता जर विकसित झालेला आहे, चांगुलपणा जर विकसित झालेला आहे, विश्वासूपणा जर विकसित झालेला आहे, सौम्यता जर विकसित झालेली आहे, इंद्रिय दमन जर आपल्यामध्ये विकसित झालेलं आहे, तर निश्चित अर्थाने आपण जे आहे ना देवामध्ये वाढलेला आहोत हा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून देवामध्ये वाढण्याकरता आपण काय करणं गरजेचं आहे, तर पवित्र आत्म्याचं जे मार्गदर्शन आहे त्यानुसार आपण चालणं गरजेचं आहे, त्यानुसार आपण करणं गरजेचं आहे. चौथा मुद्दा क्रमांक 4 लिहा. देवामध्ये वाढण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे या विषयातला मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4 आहे पाप सोडा आणि पवित्र जीवन जगा. मुद्दा क्रमांक 4 लिहा. देवामध्ये वाढण्यासाठी काय केलं पाहिजे, तर पाप सोडलं पाहिजे आणि पवित्र जीवन जे आहे जगलं पाहिजे. पण आज वर्तमान समयामध्ये आपल्याला ह्या गोष्टी फार कमी प्रमाणामध्ये होताना जे आहे ते दिसून येतात. देवाची इच्छा काय आहे हे आपल्याला ह्या मुद्द्यातून जे आहे समजण्याकरता मदत होईल. आणि पहा, ज्या वेळेला पहिले पेत्र पहिला अध्याय 15 आणि 16 वचन आपण वाचतो, त्या ठिकाणी आत्म्याच्या प्रेरणेने पेत्र हा पाप सोडण्यासंबंधी आणि पवित्र जीवन जगण्यासंबंधी काही महत्वाच्या गोष्टी सांगताना आपल्याला दिसतो. बघा वचन काय सांगत आहे. पहिले पेत्र पहिला अध्याय आणि 15 आणि 16 वचन पहा. तर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. व्हेरी गुड. ह्या ठिकाणी ख्रिस्त शिष्याला शोभल अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ते सांगण्यात आलेल्या आहेत. ह्या ठिकाणी एका देवाच्या लेकराला शोभल अशा प्रकारच्या गोष्टी ह्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. आणि वचन काय सांगते, पेत्र ह्या ठिकाणी आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याला हे सांगताना दिसून येत आहे की आपण आपलं पाप सोडलं पाहिजे आणि आपण पवित्र जीवन जे आहे ते जगलं पाहिजे. का पवित्र जीवन आपल्याला जगायचं आहे? कारण ज्याने आपल्याला पाचारलेलं आहे, ज्याने आपल्याला बोलवलेलं आहे तो देव पवित्र आहे, म्हणून आपण पवित्र जीवन जगणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण इब्री लोकांचं पत्र 12वा अध्याय आणि वचन 14 वाचतो, त्या ठिकाणी देखील काही महत्वाची गोष्ट पाप सोडण्यासंबंधी आणि पवित्र जीवन जगण्यासंबंधी लिहिण्यात आलेलं आहे. पहा ठिकाणी काय लिहिलेलं आहे. 12वा अध्याय आणि वचन 14. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्याच्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. हा, पवित्रकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न केला पाहिजे. पवित्रकरण हे देवामध्ये वाढण्याकरता फार गरजेचं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये जर पाप आहे तर मग आपल्याला देवामध्ये वाढता येणार नाही. आपल्याला देवामध्ये जर वाढायचं आहे तर आपल्याला पवित्र जीवन जगणं गरजेचं आहे. आणि पवित्र जीवन हे आपल्याला कसं जगता येईल हे आपल्याला पेत्र ह्या ठिकाणी सांगताना दिसून येतो. इब्री लोकांचा पत्राचा जो लेखक आहे, अनेक पवित्र शास्त्राचे जे अभ्यासक आहे ते म्हणतात की इब्री लोकांच्या पत्राची जी भाष्य शैली आहे, लेखणी आहे, ती संत पावलाच्या पत्रांशी मिळती जुळती आणि म्हणून संत पाऊल ह्या पत्राचा लेखक असावा असं ते अनुमान लावतात. परंतु हे पत्र कोणी लिहिलेलं आहे माहिती नाही. पण ह्या पत्राचा लेखक आपल्याला हे सांगताना दिसून येतो की पवित्र करता
आपण काय केलं पाहिजे, तर झटून प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जे पवित्रीकरण आहे ते मिळवण्याकरता आपण झटून प्रयत्न केले पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये अनेकांनी पवित्रीकरण मिळवण्याकरता झटून प्रयत्न केले. अनेक लोक आहेत, आपण सर्वच बघणार नाही, कारण मग आपला हा विषय फार मोठा होईल. आपण एक व्यक्ती पाहणार आहोत ज्याने त्याच्या जीवनामध्ये हा निर्णय घेतला की पाप सोडून देईल आणि पवित्र जीवन जगेल. आणि हा निर्णय जेव्हापासून त्याने घेतला तेव्हापासून त्याच्या जीवनामध्ये तो देवामध्ये वाढलेला त्याला जे आहे ते आढळून आलं. फक्त त्यालाच नाही, तर जे लोक त्याला ओळखायचे, जे लोक त्याच्यासोबत राहायचे, त्या लोकांनी देखील पाहिलं की ह्या व्यक्तीने पाप सोडून दिलेला आहे आणि हा व्यक्ती पवित्र जीवन जे आहे त्यामध्ये वाढलेला आहे, पवित्र जीवन जगत आहे. आणि तो व्यक्ती कोण आहे, तर आपल्याला तो व्यक्ती लूक याचा 19वा अध्याय आणि 8 ते 9 या ठिकाणी पाहायला भेटतो. त्या व्यक्तीचं नाव देखील आहे आणि लूक त्या व्यक्तीबद्दल अतिशय सविस्तरपणे त्याच्या पुस्तकातून आपल्याला सांगताना दिसतो. बघा, लूक 19वा अध्याय 8 आणि 9 वचन. त्या व्यक्तीचं नाव ठिकाणी आहे. जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धद्रव्य दरिद्रास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. व्हेरी गुड. आता संपूर्ण अध्याय ज्यावेळेला हे वचन आपण ज्यावेळेला वाचतो जक्कयाबद्दल, लूक वर्तमान 19वा अध्याय आणि 1 पासून 10 पर्यंत ज्यावेळेस आपण वाचतो, तर ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं? वचन सांगतं ह्या ठिकाणी की जक्कयाने येशूला स्वीकारल्यानंतर आपल्या चुकीच्या जीवनात जे आहे त्यांनी तो बदल केला आणि जे अन्यायाने घेतले होते ना ते त्याने लोकांचं परत केलं. देवाची इच्छा काय आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. देवाची इच्छा ही आहे की ह्या वर्तमान सभेमध्ये आपण राहत असताना आपल्याला पवित्र जीवन जगणं गरजेचं आहे. आपल्याला देवामध्ये वाढणं गरजेचं आहे. पण आपल्याला देवामध्ये वाढतं कसं येईल, आपल्याला पवित्र जीवन कसं जगता येईल, हे ह्या ठिकाणी आपल्याला जक्कयाच्या जीवनातून पाहायला मिळालं. जक्कयाने येशूचा स्वीकार जो आहे तो केला. जोपर्यंत आपण देवाचा स्वीकार करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बदल होणार नाही, तोपर्यंत आपल्या कुटुंबामध्ये बदल होणार नाही, तोपर्यंत आपल्या लेकरांमध्ये बदल होणार नाही, तोपर्यंत आपल्या हातच्या कामांमध्ये बदल होणार नाही. आपल्या प्रत्येक भागामध्ये बदल व्हावा असं जर वाटत असेल आणि आपण देवामध्ये जास्तीत जास्त वाढल्या जावं असं जर वाटत असेल, तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर आपण पाप सोडून देणं गरजेचं आहे. आपण पाप सोडून देणं गरजेचं आहे आणि आपण पवित्र जीवन जे आहे ते जगणं गरजेचं आहे. जसं जक्कयाचं जीवन पहा, येशूला स्वीकारण्या अगोदर, येशूला ओळखण्या अगोदर जक्कयाचं जे जीवन होतं हे अतिशय वाईट होतं. कारण जक्कयाच्या घरी ज्या वेळेला प्रभू येशू जेवायला गेला त्या वेळेला आपल्याला पाहायला भेटतं की अनेकांनी त्या ठिकाणी जे आहे ना नावं जे आहे ही येशूला ठेवली. वचन 7 आपण वाचूया. वचन 7 पहा. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की हा पापी मनुष्याच्या घरी उतरवायला गेला आहे. हा, जक्कयाची जी साक्ष होती त्याच्या काळच्या लोकांना चांगली नव्हती. लोक त्याला वाईट म्हणायचे, लोक त्याला पापी म्हणायचे. लोकांच्या दृष्टिकोनातून तो वाईट व्यक्ती होता. पण जेव्हा त्याला येशूची ओळख झाली, जेव्हा त्याने येशूचा स्वीकार केला, त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये बदल झाला. आणि कोणत्या भागात बदल झाला, तर त्याने देवाविरुद्ध जे पाप केलेलं होतं त्याची त्या ठिकाणी त्याने कबुली दिली आणि ते पाप परत करणार नाही असा निश्चय त्याने घेतला आणि तो पवित्र जीवन जे आहे ते जगू लागला. अशा प्रकारे तो आणि त्याचा संपूर्ण परिवार जो आहे
हा देवाच्या गोष्टींमध्ये वाढला. वचन सांगतं जक्कईच्या ठिकाणी म्हणाला, मी जर कुणाचं काही भांडण घेतलं असेल, लुटलं असेल, बिघडलं असेल, मी 4 पट परत देतो. विचार करा काय बदल आहे आपल्या जीवनामध्ये. बदल होणं फार गरजेचं आहे. आणि हा बदल कोणत्या कोणत्या गोष्टीच्या द्वारे होईल, तर त्याचं उत्तर ह्या ठिकाणी आहे. जसं जक्कईयाने येशूचा स्वीकार केला, जक्कईयाने जसं येशूच्या गोष्टींना महत्व दिलं, तसं आपण येशूचा स्वीकार केला पाहिजे, येशूच्या गोष्टींना महत्व दिलं पाहिजे. मग आपण देवामध्ये जे आहे आपण वाढू शकतो चर्च. मग आपण देवामध्ये जे आहे जास्तीत जास्त वाढू शकतो. पुढचा मुद्दा क्रमांक 5 लिहा. देवामध्ये वाढण्याकरता आपण काय केलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत ज्या आपण केल्या पाहिजे, पण ठराविकच गोष्टी आपण या विषयातून शिकवत आहोत. येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी आपण शिकणार आहोत देवामध्ये वाढण्याकरता आपण काय केलं पाहिजे. त्याचा 5वा मुद्दा लिहा. 5वा मुद्दा, देवामध्ये वाढण्याकरता आपण विश्वासामध्ये स्थिर आपण राहायला पाहिजे. आपला विश्वास हा डगमगायला नको आहे. आपला जो विश्वास आहे तो मुळीच डगमगायला नको आहे. अनेक लोक येशूकडे आले आणि त्या लोकांनी येशूकडे प्रार्थना केली, पण त्या ठिकाणी आपण पाहतो की जे लोक येशूकडे आलेले होते आणि त्या लोकांनी जे येशूकडे मागितलं होतं ते त्यांना लगेच मिळालं नाही. आणि त्यांचा जो विश्वास आहे येशूवरचा तो कमकुवत झाला, डगमगला. त्यावेळेला येशूने त्यांना अनेक गोष्टी विश्वासासंबंधी सांगितलेल्या आपल्याला पाहायला भेटतो. येशूने अनेकांना सांगितलं, आपण सरळ बघणार नाही, पण येशू एका व्यक्तीला हे सांगताना आपल्याला दिसून येतं वचनातून, तू जर विश्वास ठेवशील तर देवाचं कार्य पाहशील. आपल्या जीवनामध्ये आपण अर्धवट विश्वास ठेवणारे लोक नको आहे. आणि आपण देवावर जर विश्वास ठेवला तर आपला तो जो विश्वास आहे तो मुळीच डगमगायला नको आहे. जसं पेत्राचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरचा डगमगला. ज्यावेळेस प्रभू येशू हा समुद्राच्या पाण्यावर चालून त्यांच्याकडे येऊ लागला, त्यावेळेला सर्व शिष्य घाबरले. आणि मग ज्यावेळेस येशू त्यांच्यावर बोलला की मी आहे, भिऊ नका, त्यावेळेस पेत्र म्हणाला, जर गुरुजी प्रभूजी आपण असाल तर मला आज्ञा करा तुमच्याकडे येण्याची. येशू म्हणाला ये. आणि पेत्र हा चांगला उत्तम असा मासे मारणारा व्यक्ती होता, मासे पकडणारा व्यक्ती होता, मासे पकडणारा व्यक्ती होता. तो आपल्या जीवनामध्ये समुद्राच्या पाण्यावर कधी चाललेला नव्हता. त्यावेळेला तो त्या ठिकाणी त्या समुद्राच्या पाण्यावर जे आहे चालू लागला येशूकडे जोपर्यंत पाहत होतो तोपर्यंत. पण त्याची जी काही दृष्टी आहे, ज्या वेळेला ती समुद्राकडे लाटेकडे वादळाकडे गेली, त्यावेळेला त्याचा जो विश्वास आहे तो डगमगला आणि तो बुडू लागला. त्यावेळेला त्याने ही विनवणी केली की गुरुजी मला वाचवा, कारण मी बुडत आहे. लक्ष द्या, आपला जो विश्वास आहे हा अल्पसा विश्वास नको आहे, पूर्ण विश्वास आपण देवावरती ठेवणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण देवावरती विश्वास ठेवतो त्यावेळेला देव हा निश्चित अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला बदलल्याशिवाय जे ते राहत नाही. आणि बघा, विश्वासासंबंधी कलसीकरचं पत्र 2 अध्याय 6 आणि 7 मध्ये संत पौल काय सांगितले पहा. कलसीकरचं पत्र 2 अध्याय 6 आणि 7 वचन. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. व्हेरी गुड. किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे की परिस्थिती बदलली तरी देवावरील विश्वास जो आहे हा आपला बदलू नये, कमी जो आहे तो होऊ नये. कारण देवावरती विश्वास ठेवल्यानंतर ही आपल्या जीवनामध्ये परिस्थिती जी आहे ती एकसारखी नसते, ती कधी अनेक वेळा ती बदलत असते.
आणि बदललेल्या परिस्थितीमुळे आपला देवावरचा जो विश्वास आहे तो पण जो आहे ना कमी होऊ शकतो. तो तो कदाचित निघून बी जाऊ शकतो. यायराच्या जीवनामध्ये पहा, त्याची एकुलती एक मुलगी मरण पावली होती. ती आजारी होतो तोवर ते येशूकडे आला, चला माझ्या घरी, तुम्ही तिला बरं करू शकता. येशू निघाला, कारण याईर हा त्याची साक्षी खूप चांगली होती, खूप चांगली होती याईराची साक्षी. पण तुम्हाला माहितीये का, याईराच्या घरून एक सेवक आला, त्याने त्याला उत्तर दिलं, त्याने त्याला तो निरोप दिला की आता तू गुरुजींना त्रास देऊ नको, कारण तुझी मुलगी जी आजारी होती ती मेली आहे. आणि तो बाप तुटला त्या ठिकाणी. पण त्याला येशूने धीर दिला. येशूने त्याला त्याची जी काही चिंता आहे, त्याच्या जीवनातला जे काही भय आहे, त्याच्या जीवनामध्ये असलेला जे काही कमकुवत विश्वास आहे तो दूर केला. लक्ष द्या, परिस्थिती एकसारखी राहत नाही, पण परिस्थिती बदलते म्हणून आपला विश्वास हा बदलला पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो, ज्यावेळेस आपण इब्री लोकांपत्र 11 अध्याय आणि वचन 6 वाचतो, त्या ठिकाणी देखील आपल्याला विश्वासासंबंधी काही महत्वाच्या गोष्टी इब्री लोकांच्या पत्राचं लेखक जे आहे सांगताना दिसतो. बघा 11 अध्याय वचन 6 काय म्हणत आहे, आणि विश्वासा वाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. व्हेरी गुड. विश्वास वाचून देवाला प्रसन्न करणं, देवाला संतोषविणे हे अशक्य आहे. जर तुम्हाला देवाला प्रसन्न करायचं आहे, देवाला तुम्हाला जर संतोष व्हायचा आहे, तर तुमच्या ठाई विश्वास असणं फार गरजेचं आहे. आणि जर विश्वास जर आपल्यामध्ये आहे तर आपल्याला देवामध्ये वाढते. पण जर आपल्यामध्ये विश्वासच नाहीये देवाप्रती, तर आपल्याला देवामध्ये वाढता येणार नाही. अनेक वेळा आपला विश्वास हा देवावरचा कधी उडतो माहितीये का, ज्या वेळेला अतिशय टफ सिच्युएशन असते, ज्या वेळेला अतिशय पीडादायक परिस्थितीचा सामना आपण करत असतो. माझ्या जीवनामध्ये मी अशा अनेक परिस्थितींचा सामना केलेला आहे ज्याची कधी मी अपेक्षा केली नव्हती. माझं नुकसान जे आहे त्या परिस्थितीमुळे झालं. पारिवारिक नुकसान झालं, माझं आत्मिक नुकसान झालं, माझं शारीरिक नुकसान देखील झालं, मानसिक खच्चीकरण देखील झालं. आणि त्यावेळेला असा प्रश्न माझ्या मनामध्ये आला की देवाची सेवा करत असताना जो विश्वास देवावरती ठेवलेला आहे, तर अशा गोष्टी माझ्या बरोबर घडायला नको त्या, हा प्रश्न देखील जीवनामध्ये. पण लक्ष द्या, देवाच्या योजना, देवाचे संकल्प हे आपल्या हिताचे आहे, आपल्या वाईटाचे नाही. त्यातून निघणं माझ्याकरता फार कठीण होतं, पण देवाकरता ते कठीण नव्हतं. मी गेली 4.5 वर्ष त्या परिस्थितीचा सामना केला, पण देव विश्वासयोग्य होता. इव्हन तर मी विश्वासयोग्य नव्हतो देवाबरोबर, पण देव माझ्या बरोबर विश्वासयोग्य होता. आज देखील तो विश्वासयोग्य आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला देवामध्ये वाढायचं आहे, तर आपल्याला देवावरती विश्वास ठेवणं हाच एकमेव पर्याय आहे देवात वाढण्याकरता. आणि हा विश्वास जो आहे ना, हा पवित्र शास्त्रामध्ये अनेकांनी ठेवला. आणि म्हणून तुम्हाला वारंवार सांगतो, सर्वच जर सांगत राहिलो तर आपला हा विषय फार मोठा होईल. आणि म्हणून सर्व उदाहरणं घेत नाही, एक उदाहरण घेऊन तुम्हाला ह्या गोष्टी समजून सांगत आहे, अशासाठी की तुम्ही देवामध्ये वाढावं, तुमचा विश्वास हा देवाप्रती जायला आणखी मजबूत व्हावा. पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो त्या ठिकाणी आपल्याला एक व्यक्ती पाहायला भेटतो ज्याचं नाव अब्राहम आहे. आणि अब्राहमाने देवाच्या अभिवचनावरती विश्वास ठेवला. अब्राहमाने देवाचं जे वचन आहे, जे त्याला देण्यात आलेलं होतं, त्या वचनावरती अब्राहमाने विश्वास ठेवला. आणि
जी परिस्थितीचा सामना तो करतो ना, त्या परिस्थितीमध्ये देवावर विश्वास ठेवणं हे अब्राहमाकरता फार कठीण होतं. कारण ती जी परिस्थिती मानवीय दृष्टिकोनातून ती अतिशय अशक्य अशी होती. अब्राहम हा अतिशय टफ अशा सिच्युएशनचा सामना करत होता. त्याच्या जीवनामध्ये त्याला लेकरं बाळ नव्हतं. तुम्हाला माहिती का, जरी मानवीय दृष्टिकोनातून त्याच्या जीवनात अतिशय टफ अशक्य सिच्युएशन होती, तरी त्याने देवावरचा विश्वास जो आहे तो सोडला नाही. बघा, ज्यावेळेला आपण रोमकरांचं पत्र 4 अध्याय 18 ते 21 वचन आपण वाचतो, त्या ठिकाणी संत पौल हा आत्म्याच्या प्रेरणेने काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहे रोम येथील विश्वासदारांना सांगताना आपल्याला दिसलं. तर रोम याचा 4 अध्याय, रोमकरांचं पत्र 4 अध्याय आणि 18 ते 21 वचन पहा काय म्हणतात. ठिकाणी 18 ते 21. येस. तशी तुझी संतती होईल ह्या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण हे त्याने लक्षात घेतले. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. व्हेरी गुड. बघा, वचन किती स्पष्टपणे सांगतं. मानवीय दृष्टिकोनातून जर आपण अब्राहम आणि सारेकडे जर पाहिलं, तर त्यांना म्हातारपणामध्ये मूल होईल हे अशक्य आहे. कारण अब्राहम हा 100 वर्षाचा आहे. अब्राहम जो आहे हा 100 वर्षाचा आहे. आणि सारा जे आहे ना, वचन स्पष्टपणे सांगतं की तिचे जे गर्भाशय आहे ते निर्जीव झालेलं आहे. तिचं जे गर्भाशय आहे ते निर्जीव आहे, ती मृत आहे. पण देवाने त्याला अभिवचन दिलेलं होतं. त्या अभिवचनावर त्याने विश्वास ठेवला. तो खचला नाही, तो निराश झाला नाही, त्याने देवावरती अविश्वास देखील दाखवला नाही. जरी परिस्थिती त्याच्याकरता कठीण होती, तो देवासोबत विश्वासाने चालत राहिला. त्याला देवामध्ये वाढण्याची ओढ झाली लागली होती. त्याला माहिती होतं की परिस्थिती ही एक ना एक दिवस बदलणार. परिस्थितीपेक्षा त्याने देवाच्या अभिवचनाकडे जे त्याने पाहिलं होतं. आपण आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारे किंवा याच्यापेक्षा अधिक जास्त परिस्थितीचा सामना करतो, त्यावेळेला खचू नका, निराश होऊ नका, हताश होऊ नका. कारण परमेश्वर देव हा परिस्थिती बदलणारा देव आहे. मे बी आज तुम्ही तुमच्या जीवनातल्या परेशानांना घेऊन त्रासामध्ये असाल. मे बी तुमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती असेल की तुम्हाला वाटत असेल की आता हे अशक्य आहे माझ्या जीवनामध्ये होणं. लक्ष द्या, देव हा विश्वासयोग्य आहे. तो काल पण विश्वासयोग्य होता, तो आज पण विश्वासयोग्य आहे आणि तो उद्या पण विश्वासयोग्य राहिल्याचा अर्थ हा आहे, देव कधी बदलत नाही. तो काल, आज आणि युगानुयुग एकसारखा आहे. जर त्याने अब्राहमाला दिलेलं अभिवचन पूर्ण केलं, जर त्याने अब्राहमाची अतिशय टफ सिच्युएशन बदलून टाकली, जर त्याने मानवीय दृष्टिकोन बदलून टाकला, तर तो आपल्या जीवनामध्ये देखील काम करायला आजच्या संध्याकाळच्या वेळी तयार आहे. काय तुम्ही देवाला तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये
तुमच्या टफ सिच्युएशन मध्ये कार्य करण्याकरता परवानगी देता का? काय तुम्ही विश्वासामध्ये स्वतःला बळकट करण्याकरता, मजबूत करण्याकरता तयार करता का? चर्च, आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण देवामध्ये वाढण्याकरता काय केलं पाहिजे हे शिकता, हे शिकणार देखील. काय आपण बायबल वाचतो, काय आपण मनन करतो, काय आपण प्रार्थना करतो, काय आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावर चालतो, काय आपण पाप सोडतो आणि पवित्र जीवन जगतो, काय आपण विश्वासामध्ये वाढत आहोत का? आजच्या संध्याकाळच्या वेळेला ह्या सर्व गोष्टी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. देवा, मला तुझ्यामध्ये वाढायचं आहे. जग आणि जगाच्या गोष्टींमध्ये वाढण्यापेक्षा तुझ्यामध्ये वाढणं चांगलं आहे. देवा, मला तर मरी सारखं तुझ्या पायाजवळ बसून तुझ्या मुखातून निघणाऱ्या अनमोल गोष्टींना मला ऐकायचं आहे. चला आता आपले डोळे बंद करूया. देवा, या वचनाच्याद्वारे सर्वांना आशीर्वादित कर.